मेहकर तालुक्यामध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत। बुलढाणा उन्नती लाईव्हचे संपादक गजानन दुतोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देवानंद पवार फाउंडेशन व सप्तशृंगी महिला अर्बनच्या वतीनं 1 क्विंटल गुलाब पुष्प क्रेनच्या सहाय्यानं पालखीवर अर्पण केल्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं। विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचं आगमन मेहकर तालुक्यात होताच माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केलं। यावेळी मेहकर नगरपालिकेचे नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं। 15 ऑगस्ट रोजी सकाळी पालखीचं प्रस्थान शेगावकडे झालं तेव्हा नायगाव दत्तापूर येथे दुपारचा विसावा होता। यावेळी गावकऱ्यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, तर दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी चौरे कुटुंबाकडून पुरी भाजीचा प्रसाद वाटप करण्यात आला। चाणेफळमध्ये श्रींच्या पालखीचं आगमन दुपारी 4 वाजता होताच सप्तशृंगी महिला अर्बन समोर अध्यक्ष ॲडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार आणि देवानंद पवार फाउंडेशनच्या वतीनं सुंदर अशी आकर्षक रांगोळी काढून 1 तास फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली। यावेळी 1 क्विंटल गुलाब पुष्प 65 फूट उंचीच्या क्रेनच्या सहाय्यानं श्रींच्या पालखीवर गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली। देवानंद पवार यांनी सपत्नीक पालखीचं दर्शन घेऊन पूजन केलं। त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायतचे सरपंच सौ रुपालीताई गजानन वडनकर आणि ग्रामपंचायत सदस्यांनी गावकऱ्यांच्या वतीनं पालखीचं पूजन केलं। यामध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढून चहा फराळाची व्यवस्था करून पालखीचं स्वागत गावकऱ्यांनी केलं। पालखी मुक्कामस्थळी सरस्वती विद्यालयात आल्यानंतर पालखीतील सर्व भाविक भक्तांना उत्तम अशा जेवणाची व्यवस्था सरपंचपदी गजानन वडनकर, माजी पंचायत समिती सदस्य आणि सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य आणि गावकऱ्यांच्या वतीनं भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही किंवा पोलिसांनी केलेल्या बंदोबस्ताच्या नियोजनाचं गावकरी कौतुक करत आहेत।